नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, महापरीक्षांची नवीन जाहिरात या ठिकाणी आलेली आहे. री ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी आलेली आहेत. महापरीक्षांच्या अगोदर जाहिरात आलेली होती, तुम्ही सर्वांनी फॉर्म भरलेले होते. खूप साऱ्या पदांचे पेपरही झालेले होते, काही पदांचे पेपर बाकी होते, परंतु ती भरती त्या ठिकाणी कॅन्सल झालेली होती. मागे तुम्ही एक 8-10 दिवसापूर्वी इन्फॉर्मेशन बघितलेली असेल. आपल्या युट्यूब चॅनलवरती मी सांगितलेलं होतं, आपल्याला एक GR आलेला होता की ती भरती त्या ठिकाणी कॅन्सल झालेली आहेत आणि त्याची री ॲडव्हर्टाइजमेंट येणार होती. अखेर त्याची री ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी आलेली आहे. तर त्याबद्दलच सर्व इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत. सर्व पदांची री ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी आलेली आहे. ओके, तुम्हाला सर्वांना तुमची परीक्षा फी ही परत भेटणार आहेत का? तुम्ही फॉर्म भरताना परीक्षा फी भरलेली होती. महापरीक्षांची ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरले, विद्युत सहाय्यक असेल, त्यानंतर इतर सर्व जे काही पद आहेत त्याचे तुम्ही फॉर्म भरले, त्यावेळेस तुम्ही परीक्षा फी भरली, तर ती परीक्षा फी तुम्हाला भेटणार आहेत का परत? ओके, आणि तुम्हाला नवीन अर्ज भरायचे आहेत का? ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर महापरीक्षांचा फॉर्म भरलेला आहे त्यांना नवीन अर्ज भरायचा आहेत का? गरजेचं आहेत का नवीन अर्ज भरणे? त्याबद्दल इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर अजून आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अगोदर सर्वांनी आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्या शेजारील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल. ओके, परीक्षा कधी होऊ शकते तेही आपण बघणार आहेत. नवीन ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. तुम्हाला फॉर्म कधीपासून भरायचे आहेत, किंवा ज्यांनी अगोदर फॉर्म भरलेले आहेत त्यांना फॉर्म भरायचे आहेत का? ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर फॉर्म भरलेले होते 1, 2, 3, तर त्यांची परीक्षा फी तिन्ही फॉर्मची रिटर्न येऊ शकते का? तर त्याबद्दल इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत. ओके, तर मित्रांनो, महावितरण आणि महापरीक्षण भरतीसाठी आपली एक स्पेशल बॅच सुरू आहे. त्या बॅचमध्ये तुम्हाला सर्व लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स भेटतील. सर्व लेक्चरच्या नोट्स, टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहेत. अत्यंत कमी फीजमध्ये आपण महावितरण आणि महापरीक्षांची विद्युत सहाय्यकची बॅच या ठिकाणी अवेलेबल करून दिलेली आहेत. अत्यंत कमी फीज आहेत. तुम्ही सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करायचं आहे. याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ए क्लास एज्युकेशन ॲपवरती तुम्हाला बॅच भेटून जाईल. अत्यंत कमी फीजमध्ये बॅच अवेलेबल करून दिलेली आहे. तुम्हाला जर बॅचला ॲडमिशन घ्यायचं असेल तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता, 8669391631, आणि प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करू शकता. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत, किंवा प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही सर्च केलं ए क्लास एज्युकेशन तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲप भेटून जाईल. ओके, तर सर्वात इम्पॉर्टंट अपडेट आहेत, महत्त्वाचे अपडेट आहेत. काय आहेत आपण बघूयात. तर मित्रांनो, हे इम्पॉर्टंट अपडेट आहे. सब्जेक्ट री ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट इन MECTCL रिफंड ऑफ ऍप्लिकेशन फी अँड एक्झामिनेशन फी. काय आहेत सविस्तर आपण बघूयात. त्या अगोदर सर्व नवीन ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी आलेल्या आहेत. जागांमध्ये बदल आहेत. SCBCचं जे काही आरक्षण आहे त्याच्या जागा त्या ठिकाणी वाटप केलेल्या आहेत. ओके, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. ओके, सर्व पदांच्या जाहिरात या ठिकाणी दिलेल्या आहेत. बघा, या ठिकाणी विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी 08/2024 जाहिरात क्रमांक. त्यानंतर या ठिकाणी असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन असेल. ओके, असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन. त्यानंतर मित्रांनो, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ट्रान्समिशन असेल. त्यानंतर या ठिकाणी ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ट्रान्समिशन असेल. ओके, तर ह्या सर्व ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही बघू शकतात. ओके, ह्या सर्व ज्या काही PDFs आहेत तर ह्या PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला भेटणार आहेत. त्यानंतर इथं बघा, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ट्रान्समिशन असेल. ओके, त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन अँड टेलिकम्युनिकेशन असेल. ओके, या सर्व ज्या काही ॲडव्हर्टाइजमेंटच्या PDFs आहेत तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहेत. ओके, तर कुठे भेटणार आहे ते मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगेल. ओके, तर बघा, या ठिकाणी सर्व पदांच्या ज्या काही जाहिराती आहेत तर त्या ठिकाणी आलेल्या आहेत महापरीक्षांच्या. तर मित्रांनो, तुम्ही सर्वांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. या ठिकाणी तुम्हाला सर्व PDFs आणि जे काही मी व्हिडिओ अपलोड करतो त्याच्या लिंक्स भेटेल, आणि स्टडी मटेरियल, इतर सर्व काही गोष्टी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटणार आहे. तर सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हायचं आहे, ए क्लास एज्युकेशन टेलिग्राम चॅनलला. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, मी सर्व PDFs या ठिकाणी टाकलेले आहेत ॲडव्हर्टाइजमेंटचे. या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या डाउनलोड करू शकतात आणि रीड करू शकता तुम्हाला कोणत्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे. ओके, तर सविस्तर इन्फॉर्मेशन आपण बघूयात. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे, सब्जेक्ट री ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट MECTCL रिफंड ऑफ ऍप्लिकेशन फी अँड एक्झामिनेशन फी. ओके, रीड. नोटिफिकेशन डेट 14/6/2024, म्हणजे 14 जूनला एक नोटिफिकेशन आलेलं होतं महापरीक्षांचं. तर त्यामध्ये काय दिलेलं होतं की महापरीक्षांमध्ये होणारे जी काही भरती आहेत सर्व पदांची ती या ठिकाणी कॅन्सल झालेली आहेत.
खूप साऱ्या पदांचे त्या ठिकाणी पेपरही झालेले होते, खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी फॉर्मही भरलेले होते, काही पदांचे पेपर बाकी होते, परंतु ती सर्व जी काही भरती आहे तर ती भरती त्या ठिकाणी कॅन्सल झालेली आहेत असं नोटिफिकेशन, असा जो GR आहे तर त्यांनी 14 तारखेला त्या ठिकाणी दिलेला होता, 14 जूनला. त्याच्यानंतर सेकंड नोटिफिकेशन 19 जूनला त्या ठिकाणी आलेलं होतं. त्यामध्ये त्यांनी एक हेल्पलाईन नंबर अवेलेबल करून दिलेला होता. ज्या विद्यार्थ्यांना काही क्युरीज असेल तर ते त्या हेल्पलाईन नंबरवरती विचारू शकत होते. ओके, एक्झाम रिलेटेड ज्या काही क्युरीज असेल त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं होतं की नवीन ॲडव्हर्टाइजमेंट ही लवकरात लवकर येणार आहेत, व्हेरी शॉर्टली, आणि विद्यार्थ्यांना परत परीक्षा फी भरण्याची गरज त्या ठिकाणी येणार नाही. परंतु आता ह्या नोटिफिकेशनमध्ये काय दिलेलं आहे ते सविस्तर आपण बघणार आहोत. ओके, आता महापरीक्षांची जी काही भरती आहे तर ती कशामुळे कॅन्सल झालेली होती की SCBCच्या आरक्षणामुळे त्या ठिकाणी कॅन्सल झालेली होती आणि खूप सारे पॉईंट होते. ओके, आता जे SCBCचे जे आरक्षण आहेत तर ज्या जागा आहेत तर त्या जागा वाटप त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि नवीन ॲडव्हर्टाइजमेंट त्या ठिकाणी आलेली आहेत सर्व पदांची. ओके, तर ती ॲडव्हर्टाइजमेंटच्या PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला मी टाकलेलं आहे. टेलिग्रामला जाऊन तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी PDF डाउनलोड करायचे आहेत आणि तुम्हाला ज्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे तर ती PDF त्या ठिकाणी तुम्ही रेडी करू शकता. संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहेतच. ओके, या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी सांगणार आहे. या ठिकाणी काय दिलेलं आहे, सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास SCBC रिझर्वेशन थ्रू SCBC रिझर्वेशन ऍक्ट 2024 बाय द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अँड ड्यू टू रिवाइज व्हॅकन्सी पोझिशन फ्रॉम टोटल 3713 व्हॅकन्सी टू 4494 म्हणजे 4494 व्हॅकन्सी. द पोस्ट ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 04/2024 05 06 07 08 09 and 01 2024 02 2024 हॅज बीन री ॲडव्हर्टाइज. आता सर्व पदाच्या री ॲडव्हर्टाइजमेंट त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ह्या सर्व ॲडव्हर्टाइजमेंट किंवा ही भरती कॅन्सल झालेली आहेत असं नोटिफिकेशन 14 तारखेला तुम्ही बघितलेलं असेल. कशामुळे? SCBC आरक्षणामुळे आता व्यवस्थित जागा वाटप करून त्या ठिकाणी री ॲडव्हर्टाइजमेंट त्या ठिकाणी आलेली आहेत. ओके, आता या ठिकाणी काय दिलेलं आहे, वाईड नोटिफिकेशन डेट 19/6/2024 इट वॉज नोटिफाईड दॅट कॅन्डिडेट हू हॅव अप्लाइड फॉर द व्हेरियस पोस्ट ॲडव्हर्टाइज नीड नॉट टू बी पे ॲप्लिकेशन एक्झामिनेशन फी. ओके, 19/6 ज्यावेळेस एक नोटिफिकेशन आलेलं होतं त्यामध्ये काय दिलेलं होतं की री ॲडव्हर्टाइजमेंट लवकरात लवकर येणार आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर फॉर्म भरलेले आहेत महापरीक्षांचे ओके विविध पदांसाठी तर त्या विद्यार्थ्यांना आता परत फॉर्म भरताना एक्झामिनेशन फी त्या ठिकाणी लागणार नाहीये. ओके, डायरेक्टली फॉर्म त्या ठिकाणी ते भरू शकतात असं त्यांनी 19/6 सांगितलेलं होतं नोटिफिकेशनमध्ये. परंतु आता यांनी काय सांगितलेलं आहे, अगेन ओके एक्झामिनेशन फी अगेन फॉर सबमिटिंग देअर ॲप्लिकेशन अगेन्स्ट पोस्ट री ॲडव्हर्टाइज, म्हणजे परत ॲडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशन फिल करताना ॲप्लिकेशन जी काही फी आहे एक्झामिनेशन फी आहे तर ती लागणार नाही. However, due to technical constraint, the application fee, examination fee paid by candidate who have successfully submitted their application wide advertisement number 04/2023 05 2023 06 2023 07 2023 08 09 01 2024 and 02 2024 will be refunded same channel refund. ओके, तर आता या ठिकाणी काय दिलेलं आहे, तुमची जी काही ॲप्लिकेशन फी आहे तुम्ही प्रत्येक पदासाठी 2 किंवा 3 फॉर्म भरलेले असेल, काही विद्यार्थ्यांनी विद्युत सहाय्यकसाठी 2-3 फॉर्म भरलेले असेल आणि इतर जे काही पद आहेत त्यांच्यासाठी तुम्ही जर 2-3 फॉर्म भरलेले असेल, फॉर्म जर तुमचा चुकलेला असेल तर त्या सर्व पदांची जी काही परीक्षा फी आहेत तुम्ही भरलेली आहेत तर ती तुम्हाला रिफंड होणार आहेत, सेम चॅनल रिफंड. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी सायबर कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भरलेले आहेत, खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मित्राच्या मोबाईलवरनं फॉर्म भरलेले आहेत, लॅपटॉपवरनं फॉर्म भरलेले आहेत. ओके, तर तुम्ही जर सायबर कॅफेमधनं फॉर्म भरलेला असेल तर सायबर कॅफेच्या बँक अकाउंटलाच हे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत. सायबर कॅफेवाल्याने त्याच्या बँक अकाउंटवरनं जर फीस पे केली असेल तर त्याच्याच बँक अकाउंटला हे पैसे जमा होतील. ओके, तुम्ही जर तुमच्या फोन पेवरनं जर फी पे केली असेल, ज्या बँक अकाउंटवरनं तुम्ही फीस पे केली त्याच बँक अकाउंटला ते पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत. ओके, परंतु ते पैसे कधी जमा होणार आहेत तुमच्या ॲप्लिकेशन फीचे किंवा परीक्षा फीचे तर ते अजून त्या ठिकाणी सांगितलेलं नाहीये. पैसे अजून या ठिकाणी रिफंड झालेले नाहीये. ओके, तर ज्यावेळेस पैसे रिफंड होतील तर त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी समजेलच. तुम्ही ज्यांच्याकडनं फॉर्म भरलेला आहे त्यांच्याकडनं जाऊन तुम्ही तुमची फीस त्या ठिकाणी रिटर्न घेऊ शकतात. ओके, परंतु आता लगेच जाऊ नका, कारण की अजून या ठिकाणी त्यांनी दिलेलं नाहीये की तुमची जी काही ॲप्लिकेशन फी आहे परीक्षा फी कधी रिफंड होणार आहेत. ओके,
आता तुमची जी काही फी आहे तर नवीन फॉर्म चालू होण्याच्या अगोदर 3-4 दिवस तुमची फीस त्या ठिकाणी तुम्हाला भेटू शकते. सेम चॅनल रिफंड, म्हणजे तुम्ही ज्या माध्यमातून पेमेंट केलेलं आहे, ज्या अकाउंटवरनं पेमेंट केलेलं आहे, ज्या UPI वरनं पेमेंट केलेलं आहे, त्याच UPI ला त्याच अकाउंटला सेम तुमचे जे काही पैसे आहेत तर ते जमा होणार आहेत. तुम्ही जर मित्राच्या मोबाईलवरनं केलेलं असेल, कोणाच्या मोबाईलवरनं तुम्ही फीस पे केलेली असेल, त्यानंतर तुम्ही सायबर कॅफेवाल्याकडनं फॉर्म भरून घेतलेला असेल, फी पेड केलेला असेल, तर त्याच्याच अकाउंटला हे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत. ही काळजी सर्वांनी घ्यायची आहे. तुम्ही कितीही ॲप्लिकेशन फॉर्म भरलेले असतील तर सर्व ॲप्लिकेशन फॉर्मची फीस त्या ठिकाणी जमा होणार आहेत. त्यासाठी टेन्शन घ्यायचं नाही. ओके, आता तुम्ही नव्याने परत फॉर्म भरू शकतात. ओके, their respective bank account, okay, their respective bank account and all post with reserve vacancy with SABC reservation have been re-advertised. In case of any difficulty you may contact हेल्पलाईन. आता हेल्पलाईन नंबर त्यांनी त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेला आहे, त्यावरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची हेल्प विचारू शकतात, हेल्प घेऊ शकतात त्यांची. ओके, तर मित्रांनो हे इम्पॉर्टंट एक नोटिफिकेशन होतं. तुम्हाला सर्वांना समजलेच असेल की तुमची जी काही परीक्षा फी आहे, तुम्ही ॲप्लिकेशन फी भरलेली होती तर ती तुम्हाला त्या ठिकाणी रिटर्न भेटणार आहे. तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे काही बाकीचे जे पद आहेत तर त्याची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी बघणार आहोत. ओके, आता तुमची जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा तुमची कधी होऊ शकते तर ह्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. ओके, तुमची जी काही परीक्षा आहे तर परीक्षा ऑगस्ट किंवा सप्टेंबर ह्या महिन्यामध्ये होऊ शकते. बघा यांनी या ठिकाणी दिलेलं आहे तुमची जी परीक्षा आहे ऑगस्ट सप्टेंबर 2024 मध्ये होऊ शकते. म्हणजे तुमच्याकडे अंदाजे 1.5 ते 2 महिने वेळ आहे. तर ह्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये तुम्हाला खूप सारा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला आता 1.5 ते 2 महिन्यामध्ये रिव्हिजन कशी द्यायची, कोणत्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करायचा, MCQचा अभ्यास कसा करायचा, त्याबद्दल व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती नक्की येईल. ओके, 1.5 ते 2 महिन्यामध्ये तुम्ही चांगला अभ्यास करू शकता. खूप सारे विद्यार्थी पहिल्यापासून अभ्यास करतात, खूप सारे विद्यार्थी आता नव्याने अभ्यास करतील, तर त्यांना 1.5 ते 2 महिन्यामध्ये अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे. ऑगस्ट सप्टेंबरला तुमचे पेपर त्या ठिकाणी निश्चित होणार आहेत. ओके, आता बाकीची जी काही इन्फॉर्मेशन आहेत आपण नवीन व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी बघणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.